तर याचाही एक प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आहे. त्यामुळे मला वाटतं की समोर याचे खुलासे होतील. पण जयंत पाटील साहेब हे शरद पवार साहेबांना जर बदनाम करतायत तर दोन भाग असतील. एक तर मग शरद पवार साहेबांनी एक कपट कारस्थानामध्ये सहभागी असतील, त्यांनी शकुनी मामाचा खेळ खेळला असेल, शकुनी मामासारखे शरद पवारचा रोल असेल. नाहीतर मग जर जयंत पाटील खोटं बोलत असेल तर जयंत पाटलांना विरोधी पक्षनेता नाही केलं म्हणून त्यांचा राग असेल असं मला वाटतं. एकूणच जे सरकार चाललं 2-2.5 दिवसाचं आणि त्यानंतर जी परिस्थिती उद्भवली, 2.5 वर्ष मॅन्डेट असूनही बाहेर राहावं लागलं भाजपला, या सगळ्या मागे आता तुम्हाला वाटतंय की पवारांचं कारस्थान आहे? तर जयंत पाटील साहेबांनी सांगितलं ना की या संपूर्ण कपट कारस्थानामध्ये शकुनी मामाचा संपूर्ण रोल शरद पवार साहेब करत होते. हे जयंत पाटील साहेब सांगतात आहे, त्यांचे प्रदेशाचे अध्यक्ष सांगतात आहे. त्यामुळं मला वाटतं की त्यांनी खरं बोललं असेल तर मग त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला. म्हणजे जर जयंत पाटील जर खरं बोलत असतील की होय शरद पवार साहेबांनी केला आहे, तर त्यांनी महाराष्ट्राच्या मतदाराचा अपमान केला आणि कपट कारस्थानाने सत्तेच्या लालचेपोटी सत्ता पिपासू म्हणून सत्तेशिवाय राहू शकत नाही किंवा देवेंद्र फडणवीस सारखा मुख्यमंत्री या राज्याला नको आहे या भावनेतनं, किंवा कुठली भावना होती शरद पवारांची की त्यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही, कुठला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजीमध्ये कमी होती की त्यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही, त्यांना देवेंद्र फडणवीसाचं काय आळवं आलं की त्यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं, कुठल्या भावनेने ते मुख्यमंत्री होऊ देत नव्हतं त्यांना, देवेंद्र फडणवीसाच्या व्यक्तिगत कुठल्या बाबीवर त्यांना नाराजी होती किंवा कुठल्या विषयाला त्यांनी त्या ठिकाणी धरलं होतं की देवेंद्र फडणवीस चालत नाही, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होत नाही, याकरता एवढं मोठं कपट कारस्थान करावं लागलं, याकरता एवढं मोठं महाभारत राज्यामध्ये घडवावं लागलं, याबाबत एवढं मोठा शकुनी मामासारखा खेळ खेळावा लागला. खरं तर हे शरद पवार साहेबांना शोभत नाही. शरद पवार साहेबांना आम्ही प्रगल्भ आणि आमच्या मनात त्यांच्याबद्दल फार मोठं स्थान आहे, या राज्याच्या जनतेमध्ये मनात स्थान आहे. पण एखादा सरकार करता देवेंद्र फडणवीसांना जनतेने मॅन्डेट दिल्यावर 165च्या वर आमदार त्या ठिकाणी निवडून दिल्यावर त्यांचा चेहरा मुख्यमंत्री असल्यावर एक तर मुख्यमंत्री होऊच द्यायचं नाही, याकरता आपण जर हे कारस्थान लोकांकडे जनतेच्या खून करून केला असेल, जनतेच्या मतदारांचा जनतेच्या दिलेल्या मताचा खून करून केला असेल तर मला वाटतं हे वाईट आहे. शरद पवार साहेबांनी मात्र यानंतर असं राजकारण महाराष्ट्रात करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे. भाजपला राष्ट्रपती राजवट उठवायची नव्हती म्हणून भाजपला राष्ट्रपती राजवट उठवायची नव्हती म्हणून ही खेळी जी आहे ती अजित पवारांच्या माध्यमातून केली असं जयंत पाटील बोलले. नाही, त्यांना हे जर करायचं होतं तर दुसऱ्या मार्गाने करता आलं असतं ना. समजा शरद पवार साहेबांनी अजित पवारांना बळीचा बकरा करून, त्यांच्या परिवाराचाच बळीचा बकरा करून, म्हणजे त्यांना परिवारही सोडला नाही याचा अर्थ त्यांनी अजित पवारांना समोर करून त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे, हे तर मी म्हणत नाही, हे जयंत पाटील म्हणतात किंवा तुम्ही सांगतायत, पण जयंत पाटलांना हे म्हणत आहे का की अजित पवारांना बळीचा बकरा करून त्यांना त्या ठिकाणी समोर करून त्यांच्या घरात त्यांनी या पद्धतीने षडयंत्र करून या महाराष्ट्राचा अपमान केला असं म्हणत आहे का जयंत पाटलांना? जयंत पाटलांना म्हणायचं काय? खरं तर हे मान्य करा ना मग तुम्ही की आम्हाला देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं, आम्हाला देवेंद्र फडणवीसाची हे चालत नाही, आम्हाला देवेंद्र फडणवीसाचे हे चालत नाही. खरं तर तुम्ही ज्या पद्धतीने केला आहे त्या पद्धतीनं जयंत पाटील एवढा उशिरा बोलले सरकार गेल्यावर, आणि ते राज्याचे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते एक तर शरद पवारला बदनाम करतात आहे. जर शरद पवार साहेबांनी केलं नसेल तर, किंवा मग केलं असेल तर त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर उघड करताय. मला सांगा की सगळं शरद पवारांनी केलं असेल तर उद्धव ठाकरे इनोसंट आणि इथून पुढे त्यांच्यासोबत मग पुन्हा एकदा चर्चा तुम्हाला सुरू करता येईल का जर हे सगळं षडयंत्र? नाही, आता तर हे वाटायला लागलं आहे जयंत पाटलाच्या म्हणण्यावर की आतापर्यंत आमच्या दृष्टीने एकटे उद्धव ठाकरे या शकुनी मामाच्या आणि षडयंत्राच्या भूमिकेमध्ये होते. म्हणजे महाभारताच्या युद्धामध्ये दुर्योधनच सर्व काही होते असं आम्हाला त्या ठिकाणी पहिले पाठवत होतं या कलियुगाच्या महाभारतामध्ये. पण त्याच्यामागे शकुनी मामा सुद्धा होते असं जयंत पाटील म्हणाले. त्यामुळं मला वाटतं की हे जे जयंत पाटलांचा खुलासा आहे हा खुलासा खरं तर शरद पवार साहेबांनी केला पाहिजे होता, किंवा शरद पवार साहेबांनी सांगावं त्यांना देवेंद्र फडणवीस का चालत नव्हते,
त्यांनी मॅन्डेट का त्या ठिकाणी नाकारून असं तुकडे तुकडे गँग तयार करून सरकार बनवलं? का 2.5 वर्ष महाराष्ट्राला मागे आणलं? आणि उद्धव ठाकरेजी हे एकटेच त्या ठिकाणी आता आरोपी नाही लोकांच्या नजरेमध्ये, शरद पवार साहेब सुद्धा आरोपी आहेत. चाकोळे साहेब, इंडिया टुडे आणि सीओ हा सर्वे केला आहे काल, त्यामध्ये भाजपला जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर 14 जागा दाखवतोय आपल्याला आणि शिंदे गटाला. युपीएला जे आहे ते 34 जागा दाखवत आहेत. कसं सांगताय? आम्ही सर्वेच्या आधारावर कधीच राजकारण करत नाही, आम्ही वस्तुस्थितीच्या आधारावर राजकारण करतो. यापूर्वी 2014 मध्ये 2019 मध्ये सी वोटरचे सर्वे काय काय आले होते, ते सर्वे आपल्यासमोर आहे. मी दाव्याने सांगतो, उद्या जरी निवडणुका झाल्या तरी 51% मतं घेऊन भाजपा 45+ झाल्याशिवाय राहणार नाही. हा आमचा गर्व नाही आहे, हे आमचं घमंड नाही आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामधल्या केंद्र सरकारने 7.5 कोटी लोकांना गरीब कल्याणाच्या योजनेचा लाभ दिला आहे. खरं तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरापर्यंत आज गरीब कल्याणाच्या योजना पोहोचल्या. आणि दुसरीकडे जगातला भारत देश जगातला सर्वोत्तम व्हावा याकरता मोदीजींनी केलेले प्रयत्न हे घराघरात पोहोचले आहे. आजही परीक्षा पे चर्चामध्ये माननीय मोदीजींनी अनेक करोडो विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आहे. त्यामुळं मोदीजींचं नेतृत्व हे जगाला देशाला मान्य आहे. सी वोटरचा जो सर्वे आहे तो एक कलाकरता आहे, ठीक आहे, पण आम्ही याच्या बाहेर आहोत. आमची संघटनात्मक ताकद आम्ही उडा वाढवू, काही कमी असेल त्या पूर्ण करू, पण पुढच्या काळामध्ये आम्ही 45+ करू. प्रकाश आंबेडकर- षडयंत्रामध्ये शरद पवार सहभागी आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की शरद पवार हे भाजपसोबत आहेत. तर शरद पवार साहेब भाजपसोबत आहे असे प्रकाश आंबेडकर बोलले. आता मला हे कळत नाही, मी वारंवार सांगतो, किंचित सेना आणि वंचित सेना एक होऊन, उद्धव ठाकरे यांची किंचित सेना आणि वंचित सेना एकत्र होऊन, आता ही सेना एकत्र झाल्यावर महाविकास आघाडीच्या बाकी घटक दलांना मान्य नाही आहे. नाना पटोलेही बोलले की आम्हाला ते मान्य नाही आहे. तर महाविकास आघाडीचा निर्णय घेईल, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण किती वंचित सेना आणि किंचित सेना एक झाली तरी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातल्या सरकारला किंवा पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला अडचण नाही. तसे याच्यापूर्वी आमच्या विरुद्ध सर्व एक होते, आता काही नवीन आहे का? हे जे किंचित सेना, वंचित सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सर्व एक होते, तरी आम्ही 4,500च्या वर ग्रामपंचायत जिंकल्या. आम्ही आता विधान परिषदेमध्ये चांगली फाईट करतो आहे. मागच्यापेक्षा यावेळी आम्ही सर्व विभागामध्ये आम्ही चांगली फाईट करतो आहे. आणि माझा दावा आहे की 6 वर्षापूर्वी जी स्थिती होती त्याचा अनुमान जर तुम्ही काढला सीट वाईज, तर तुम्हाला आम्ही पुढे गेलेलो दिसेल. या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडत आहे. तो प्रकाश आंबेडकर असंही म्हटले की भाजपने मनुस्मृती सोडली तर आम्ही भाजपसोबतही जायला तयार आहोत, राजकारणात कुणीच कायमचा शत्रू नसतो. आता ते इतक्या लहान डोक्याचे आहेत प्रकाश आंबेडकरजी. मनुस्मृतीचा अर्थ खरं तर आज भारतीय जनता पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षामध्ये सर्वात जास्त आदिवासी क्षेत्रामध्ये काम आहे. या पक्षाचं मागासवर्गीय समाजात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा स्वीकार करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं शासन माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करताय. खरं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे काँग्रेसने स्वतः स्वार्थाकरता अनेक वेळा तोडलं, स्वतः स्वार्थाकरता. मोदीजींनी कधी बाबासाहेबांच्या संविधानाला कधी त्या ठिकाणी कुठल्याही कलमात त्या ठिकाणी सुधारणा केली नाही, आपल्या स्वार्थाकरता. म्हणून खरं तर प्रकाश आंबेडकरजींनी हा विचार केला पाहिजे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा पुढं कोण नेत आहे, तर मोदीजी नेत आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार कोण पुढं नेत आहे, तर देवेंद्रजी नेतात आहे. तरी तुम्ही या पद्धतीने आमचे व्यक्तिगत विरोधी म्हणून, खरं तर तुम्ही आमचे व्यक्तिगत विरोधी म्हणून अशा पद्धतीचे वाक्य वापरता. हा जो विस्तार झाला आहे पक्षाचा, आज मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीय समाजामध्ये भारतीय जनता पक्ष नंबर 1 वर आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अन्वयामध्ये भाजपा नंबर 1 वर आहे. अनुसूचित जातीच्या आपण जर ॲव्हरेज घेतला, सर्वात जास्त सीट्स आम्ही जिंकल्या आहे, देशामध्ये जिंकल्या आहे.
महाराष्ट्र जिंकलाय. ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ग्रहण करून काम करणारे सर्वात जास्त पदाधिकारी कुठे आहे तर भाजपमध्ये आहे. तरी जर प्रकाश आंबेडकरजी या पद्धतीने त्यांचं छोटं मन तयार करून केवळ राजकारणाकरता अशी टीका करताय हे दुर्दैवी आहे. शरद पवारांची ही चाणक्य नीती जी आहे ती पूर्वीपासून तयारीतच होते असंही सूत्रांचं म्हणणं आहे आणि त्या रणनीतीमध्ये ते पूर्णपणे उतरले आणि त्याचा भंडाफोड करताना जयंत पाटलांना उशीर झाला असं आपल्याला वाटत नाही. असा मी वारंवार सांगतो की जयंत पाटील साहेबांनी जो खुलासा केला आहे तो खुलासा करताना मी वारंवार सांगितलं आहे की हे काही चाणक्य नीती नाही आहे. ही महाभारतातला शकुनी ज्या पद्धतीने होता त्या पद्धतीचं कर्तृत्व आणि वर्तणूक आहे. मॅन्डेट असताना बहुमत ज्याने दिलं ज्या नावाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व्हावे असंच बॅनर होतं, असेच पोस्टर होते. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण तर देवेंद्र फडणवीसजी असंच 2019ला मॅन्डेट आलं होतं. माननीय मोदीजींच्या समोर अनेक वेळा उद्धवजींनी आपल्या भाषणामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत ही भूमिका ठेवून त्या ठिकाणी आपले आमदार निवडून आणले. आपण त्यांचे सर्व भाषणं उघडा उद्धवजीचे तुम्हाला हे दिसेल. पण शकुनी मामासारखं षडयंत्र केलं गेलं हे तर जयंत पाटलांनी सांगितलं. आता जयंत पाटलांनी हे का आता बोलले? त्यांना काही पक्षामध्ये त्रास आहे का? त्यांना काही विरोधी पक्षनेता नाही केलं म्हणून बोलले का? अजित पवारांना त्यांना काही मेसेज द्यायचा आहे का? किंवा पवार साहेबांना त्यांना बदनाम करायचा आहे का? मला काही कळत नाही त्यांच्यामध्ये काय भूमिका सुरू आहे. पण हे तर वाक्य खरं आहे की जयंत पाटील जे बोलले एक तर शरद पवार साहेबांनी शकुनीसारखा काम करून आपल्या घरात अजित पवारांना बळीचा बकरा करून त्यांना असं करायला लावलं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जयंत पाटलांच्या मनात काही राग आहे की त्यांना विरोधी पक्षनेता नाही केलं म्हणून ते बोलले का? शरद पवार साहेबांना ते बदनाम करताय का? या दोघातलंही मला वाटतं जनतेसमोर आलं पाहिजे. बावनकुळे साहेब वंचितच्या बाबतीत नाना पटोले जे बोललेले आहेत त्याला संजय राऊत यांनी नाना पटोलेला डावललेला या बाबतीत आम्ही राहुल गांधीशी चर्चा करू असं संजय राऊत बोलले. नाही मी सांगू का ह्या तीन पक्षाची हालत काय? एक दिल के तुकडे हुए हजार, कोई कहा गिराव कोई कहा गिरा. सकाळी संजय राऊत आंबेडकर साहेबाबद्दल बोलले, प्रकाश आंबेडकरजी बद्दल. प्रकाश आंबेडकरजी काय बोलले? उद्धव ठाकरेंनी मला सांगावं. संजय राऊतचं मी ऐकणार नाही. आता संजय राऊत म्हणतात की नाना पटोलेचं मी ऐकणार नाही, मी राहुल गांधीशी बोलेल. काय चालू आहे? समन्वय आहे का? निवडणुकीत बघितला तुम्ही विधान परिषदमध्ये नागपूरमध्ये उद्धव ठाकरेजींनी नाकाळला जाहीर केलं, मग अजित पवारांनी इटकेलवारला जाहीर केलं, मग काँग्रेसचे 2 आमदार उठले त्यांनी झाडेला जाहीर केलं, तिसरे मग नाना पटोले उठले हळवैले जाहीर झाले. काय चालू आहे? माझ्या निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी पण एक उमेदवार दिला भोयर, शेवटच्या दिवशी देशमुख उमेदवार दिला. काय चालू आहे काँग्रेस पार्टीत? नाशिकमध्ये त्यांच्या नेत्यांनी एबी फॉर्म फेकून दिला. काँग्रेसवर लढायला कुणी तयार नाही. राज्यसभेमध्ये मतदान फुटलं, विधान परिषदमध्ये मतदान फुटलं. चंद्रकांत हांडोरेसारखा चांगल्या कार्यकर्त्याला त्यांनी नंबर 1 राहून त्यांना पाडलं. काय चालू आहे? त्यामुळं मला वाटतं की काँग्रेसनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काँग्रेस हे डुबतं जहाज आहे आणि काँग्रेसच्या डुबत्या जहाजात कुणी बसायला तयार नाही. संजय राऊत सुद्धा महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाबद्दल असे बोलतात की आम्ही आता नाना पटोलेशी बोलणार नाही. नाना पटोलेची काय किंमत त्यांनी करतायत? ते अध्यक्ष आहे पक्षाचे. आम्ही नाना पटोलेशी बोलणार नाही, आम्ही राहुल गांधीशी बोलू. तिकडे संजय राऊताबद्दल आंबेडकर बोलतात आहे की आम्ही संजय राऊताला ऐकणार नाही, आम्ही उद्धव ठाकरेशी बोलू. काय चालू आहे? त्यामुळे मला वाटतं की ह्या राजकारणामध्ये 3 तिघाळा काम बिघाडा आहे आणि खूप त्या ठिकाणी आतून धुसफूस आहे असं मला वाटतं. बावनकुळे साहेब, भगतसिंग कोश्यारी हे लवकरच पदमुक्त होणार आणि कॅप्टन अमरिंदर सिंग हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल होतील ही चर्चा आहे. काय? भगतसिंग कोश्यारी हे लवकरच पदमुक्त होतील आणि कॅप्टन अमरिंदर सिंग हे महाराष्ट्राचे राज्यपाल होतील अशी चर्चा आहे. हा अधिकारच जर मला नसेल तर त्याच्याबद्दल मी काही चर्चा करणे योग्य नाही आहे. बावनकुळे जी हिंदी में जानना चाहेंगे कि कल जो जयंत पाटिल ने खुलासा किया उस पर क्या कहीं ना कहीं शरद पवार का खाता है, ऐसा लगता है? नहीं, जयंत पाटिल जी ने जो कहा है उसमें 2 बातें हैं. एक बात तो है कि उन्होंने जो कहा है कि ये जो महाराष्ट्र का मैंडेट है, जनता ने देवेंद्र फडणवीस को मुख्यमंत्री बनाने के लिए जो वोट्स दिए हैं वो वोट्स को शरद पवार साहब ने अपमान किया
और अपमान करके शरद पवार साहब शकुनी की भूमिका में थे। हमारा एक कयास था, जहाँ तक मेरा भी कयास था, कि देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री नहीं बनाने में सबसे बड़ा षड्यंत्र और लालची प्रवृत्ति उद्धव ठाकरे जी भी आई थी कि मुझे मुख्यमंत्री बनना है, मेरे बेटे को मंत्री बनाना है। ये एक उनके मन में आया था करके ये सारा किस्सा हुआ, ऐसा मुझे लग रहा था। लेकिन जिस प्रकार से जयंत पाटिल जी कह रहे हैं तो उद्धव ठाकरे जी को जो कमांड कर रहे थे वो कमांड पूरी तरह से माननीय शरद पवार साहब कर रहे थे, ऐसा उनका कहना दिखता है। तो दो बातें हैं कि शरद पवार साहब से ऐसी अपेक्षा नहीं थी, कौन से कारण से वो देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री नहीं बनना चाहते, कौन सा ऐसा गुण है देवेंद्र जी में जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री करके वो चलते नहीं है शरद पवार जी को। इतना सारा जनता ने मैंडेट दिया, 5 साल 14 से 19 अच्छी सरकार चलाई। 2019 में जनता ने स्वीकार किया कि हाँ देवेंद्र फडणवीस जी ने अच्छी सरकार चलाई, इसलिए मैंडेट मिला। उसके बाद शरद पवार साहब में क्या ऐसा लगा कि देवेंद्र जी को मुख्यमंत्री नहीं बनने देना, इसके लिए सब कुछ करिए, सारे गेम करिए, सारी नीतियां यूज करिए, अपने घर का भी बलि का बकरा बनाइए अजीत पवार साहब को। क्यों अजीत पवार साहब को बलि का बकरा बनाया शरद पवार साहब ने? क्यों उनको ये षड्यंत्र करने के लिए भेजा? क्यों ऐसा आपत्ति आ गई थी उनके ऊपर, परिवार के ऊपर, कि उनको सरकार में जिस प्रकार से उनको ये गेम करना पड़ा? ये सारा जयंत पाटिल जी कहते हैं, मैं नहीं कहता हूँ। अगर दो बातें हैं, एक तो शरद पवार साहब है तो शरद पवार साहब ने ऐसा नहीं करना था, और अगर नहीं है तो मुझे लगता है कि जयंत पाटिल जी के मन में क्या भावना शरद पवार साहब के खिलाफ आई है, क्यों शरद पवार साहब को बदनाम करना चाहते हैं, क्यों उनको विरोधी पक्ष नेता नहीं बनाया करके उनके मन में कुछ झगड़ा चल रहा है, अंतर्मन से कुछ उनके मन में आ रहा है। तो मुझे लगता है ये सब के कारण सामने आएंगे। लेकिन जयंत पाटिल जी के खुलासे के बाद शरद पवार जी के पूरी भूमिका पे प्रश्न चिन्ह लग जाता है, ये तो बात पक्की है। दिल्लीत बैठक सुरू आहे, काय सुरू आहे बैठकीमध्ये? पार्लमेंट बोर्डाची बैठक आहे, कारण काय वाटतं तुम्हाला? दिल्लीच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकी वारंवार होत असतात, त्याला काही मला वाटतं ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीचे काही भूमिका असतील। महाराष्ट्रातले काही प्रश्न, राज्यपाल, मंत्रिमंडळ विस्तार या संदर्भात? नाही, त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे, त्याच्यामुळे त्या विषयावर मी बोलू शकत नाही। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात हालचाली दिल्लीत सुरू आहेत का? नाही, मी एकनाथ शिंदे देवेंद्रजीशी आपण हा प्रश्न विचारा। थँक्यू सर, थँक्यू सचिन। आता शेवटचे काही दिवस मतदानात उरलेले सत्यजित तांबेच्या बाबतीत काही भूमिका झालेली आहे, त्यांनी समर्थन मागितलं का? सत्यजित तांबेंनी अजूनपर्यंत भाजपाला कोणतंही समर्थन मागितलं नाही। सचिन इथं सर, इथंच हा एक मिनिट वन करतोय, विचारला दो करना है क्या? प्ले करूँ क्या फिर से? हाँ?